मी कोणते AI टूल्स यूज करते त्याबद्दल आज आपण चर्चा करूयात आणि सर्वात महत्त्वाचं AI टूल्समुळे मी कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो करते आणि त्यानुसार माझा टाइम कसा मॅनेज करते हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर नमस्कार मंडळी, कसे आहे सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा टॉपिक असा आहे की मला एक जणांनी विचारलं होतं की तुम्ही एवढं सगळं कसं मॅनेज करता. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे AI टूल्स बद्दल जे स्किल पैसाने मला खरंच शिकवले नाही. तर मला AI बद्दल काही माहिती नव्हतं. AI तर माहितच नव्हतं, पण AIचे टूल्स पण असतात. AI टूल्स मध्ये कोणकोणतं काय काय असतं, कोणते ऍप्स आहेत ते पण सुद्धा मला माहिती नव्हतं. बट जेव्हापासून मी इथे एंटर केलं, डिजिटल मार्केटिंग शिकायला लागले, अफिलिएट मार्केटिंग शिकायला लागले, तेव्हा कुठेतरी मला समजलं AI टूल्स असतात आणि AI टूल्समुळे आपलं टाइम मॅनेजमेंट खूप सोपं होऊन जातं आणि डिजिटल मार्केटिंग आपण इझिली करू शकतो. तर AI मार्केटिंग मध्ये, AI टूल्स मध्ये कोणकोणते बदल घडायचे असतील ते तर आपण सांगणारच आहोत. पण सर्वात अगोदर तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि जेव्हा पण मी सांगत असेल तेव्हा तुम्ही सगळं नोट डाऊन करा, जेणेकरून हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ परत बघायची गरज पडू नये. यासाठी तुम्ही एक पेन आणि डायरी घेऊन बसा आणि ज्याच्यामध्ये छोटे छोटे पॉइंट्स आहेत ते तुम्ही क्लिअर कट लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम नाही जाणार. तर ठीक आहे, मी तुम्हाला स्टार्ट करते सांगण्यासाठी. AI टूल्स मी कोणते कोणते यूज करते. त्याच्या पहिला आहे ChatGPT. ChatGPT कुठला आहे तर ते युनायटेड स्टेट अमेरिकेतला आहे, ज्यामध्ये सगळं काही डेव्हलप्ड आहे. आपण ज्यांना काहीही सांगितलं, एखादा फोटो जरी तयार करून दे म्हटलं तर ते आपल्याला तयार करून देतं. फक्त ऑर्डर झाडायचं काम आहे. मी त्याला कन्सिस्टंटली डोरेमॉन सुद्धा म्हणते, कारण की तो माझा डोरेमॉन आहे ChatGPT. मला जे पण अडचण आली मी डायरेक्ट ChatGPTला सांगते आणि ChatGPT मला ते सॉल्व्ह पण करून देते. ChatGPTला मी कोणतं पण असेल, स्क्रिप्ट रायटिंग असेल, कंटेंट रायटिंग असेल किंवा काहीही डिजिटल मार्केटिंग मध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मी सगळं काही त्याला शेअर करते, जेणेकरून ते मला प्रॉब्लेमचं सोल्युशन देतो आणि ते पण 2 मिनिटात. थंबनेल टेक्स्टिंग असेल किंवा स्वतःचं एक छान अॅनिमेटेड व्हिडिओज तयार करणं असेल, सगळं काही ChatGPT करून देतो. फक्त ऑर्डर मारायचंय आणि त्यासाठी प्रॉम्प्ट पण तसे पाहिजे. प्रॉम्प्ट कोणते वापरायचे, कसे वापरायचे तुम्हाला हळूहळू शिकवलं जाईल. आता स्टार्टिंगला काही तेवढं जमणार नाही, पण जसं प्रॉम्प्ट तुम्हाला समजत जाईल, एक्झॅक्ट स्वतःचा फेस कसा क्लिअर करायचा, आपला स्पेस असला पाहिजे, असं कशी व्हिडिओज क्रिएट करायचे, हे सगळं काही तुम्हाला हळूहळू शिकवते. सेकंड आहे YT क्रिएट ॲप. YT क्रिएट हे युट्यूबचं आहे, त्यामध्ये तुम्ही स्वतःच्या अॅनिमेटेड व्हिडिओज तयार करू शकता. तर YT क्रिएट कसं वापरायचं हे पण मी तुम्हाला हळूहळू शिकवेल. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनसाठी नोटिफिकेशन ऑन ठेवा, जेणेकरून नेक्स्ट टाइम जर माझा व्हिडिओ तुमच्याकडे आला तर तुम्हाला ते बघण्यासाठी प्रॉब्लेम नाही जाणार. तुम्हाला समजेल की माझा हा व्हिडिओ आलेला आहे. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचं आहे की जेव्हा पण तुम्ही YT क्रिएट करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी सुद्धा प्रॉम्प्ट खूप महत्वाचे आहे की तुम्ही नेमकं कशा प्रकारे प्रॉम्प्ट तिथे पेस्ट करता, नाही तर कधी कधी व्हिडिओज क्रिएट करून देत नाही. थर्ड आहे किंग AI मोशन. त्यामध्ये तुम्ही अॅनिमेटेड व्हिडिओज ते पण क्रिएट करू शकता. ते पण खूप चांगल्या प्रकारचे, जसे की तुम्ही हवेमध्ये उडत आहात किंवा एखादे एडिटिंग स्ट्रक्चर किंवा स्वतःमध्ये फायरिंग इफेक्ट असेल, सगळ्या काही गोष्टी आपण तिथे जनरेट करू शकता. आणि फोर्थ आहे गुगल जेमिनी. गुगल जेमिनी इज मोस्ट ऑफ फेवरेट माय, कारण की जेव्हा पण स्टार्टिंगला जे फोटोज क्रिएट करायचं होतं ना, तेव्हा स्टार्टिंग झाली होती, पण तेव्हा पण मला माहिती नव्हतं की असं पण काही असतं म्हणून. पण जेव्हा मी स्टार्टिंग केली, गुगल जेमिनीला विचारलं की असं कसं करायचं, त्यानंतर खरंच मला पण समजलं की असे फोटोज क्रिएट करू शकतो आपण. त्यानंतर मग ChatGPT तर आलाच, पण गुगल जेमिनी पण खूप बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. गुगल जेमिनी नंतर तिथे गुगल फ्लो असा म्हणजे ऑप्शन येतो. ते फ्लोवर जर गेलात तुम्ही, त्या फ्लोवर सुद्धा तुम्हाला व्हिडिओज क्रिएट करता येतात. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचं आहे की मी कॅनव्हा सुद्धा यूज करते, कॅपकट सुद्धा यूज करते. कॅप VPN त्याच्यासोबत लागणारच आहे तुम्हाला जर कॅपकट मध्ये एडिटिंग करायची असेल. आणि काइन मास्टर हे माझा प्रॉपरली एक AI टूल माझ्यासाठी खूप बेस्ट आहे, ज्यामध्ये माझे अॅनिमेशन असेल, एडिटिंग असेल किंवा एखादं टेक्स्टिंग असेल, खूप छान प्रकारे मला जमतं आणि मी ते इझिली करू शकते आणि मला जास्त टाइम सुद्धा लागत नाही. अशा प्रकारे मी स्वतःचं मॅनेजमेंट करते आणि मला हे सगळं शिकवणारे कोण आहे तर स्किल पैसा. स्किल पैसामध्ये इतके छान ट्रेनिंग होतात, ज्यामध्ये मी स्वतःला अपग्रेड करू शकते आणि प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप, जसं की लहान मुलगा कसं शिकतो तसं शिकतो. आणि मला एवढंच माहितीये की मी आज स्वतःला जनरेट केलंय, स्वतःला अपग्रेड केलंय, बस अजून पुढे करणार आहे. असंच तुम्ही मला सोबत राहा, तुमचा सपोर्ट माझ्या सोबत असू द्या. मी नेहमी तुम्हाला सांगेल काय नवीन करायचं, कशा प्रकारे तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये पुढे जाऊ शकता. ठीक आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी कमेंटमध्ये तुम्ही स्किल असं टाईप करू शकता. मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करेन. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर मेन्शन केलेला आहे. तुम्ही मला कोणतेही क्वेश्चन विचारू शकता. तुमच्या क्वेश्चननुसार मी माझा व्हिडिओ बनवेन. थँक्यू सो मच. धन्यवाद.